ते कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात मुसळधार पावसामुळे टेकडीचा भाग खचून एक घर कोसळलंय। सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र एक कुटुंब बेघर झालंय। घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालंय। दगड आणि मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्यानं काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। घटनास्थळी प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असलं तरी नागरिकांनी कायमस्वरूपी भूस्खलन प्रतिबंधन उपाययोजनांची मागणी केली आहे। 4-5 दिवसापासून खूप पाऊस आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे आणि मातीचा हे जास्त मातीवरच घरं बांधलेले, त्याच्यामुळे तो अति पावसामुळे आता पाऊस उघडल्यानंतर हे अशा घटना घडत असतात। त्या मातीचा ढिगारा खाली आल्यामुळे त्या घराची भिंत पडली। आम्ही आता पाहणी केली, शासनातर्फे जी मदत देता येईल तेवढी आम्ही त्यांना मदत करू। पत्रीपूलला एक घर आहे जे अतिवृष्टीमुळे कोसळलं आहे आणि अतिवृष्टीला आहे त्याचप्रमाणे मेट्रोचं जे काम चालू आहे त्याच्या हादऱ्या बसून सुद्धा त्या घराला तडे गेलेले होते आणि त्यामुळे आज बघितलं असेल तर ते घर कोसळलेलं आहे। देवकृपे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण आज आपण बघितलं ते संपूर्ण कुटुंब हे उघड्यावर आलेलं आहे। तलाठ्यांची माणसं सुद्धा या ठिकाणी आहेत, पंचनामा सुद्धा केला जाईल। तर माझी एवढीच विनंती आहे की ते जे घर उघड्यावर आलेलं आहे त्यांना शासनाकडून मदत मिळावी। जे घर आहे त्या लोकांना खूप असा त्रास झालेला आहे आणि जे मेट्रोचं काम आहे त्याच्यामुळे ते हादरे बसून त्यांचं घर जे कोसळलं आहे ते नशीब येणारी वाहतूक कंटिन्यू चालू असल्यामुळे त्यांना काही जीवितहानी झाली नाही किंवा तिथे ते लोक राहत न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची काही इजा झालेली नाहीये। फक्त मला इतकीच शासनाकडे निवेदन आहे की काय ते योग्य त्यांना जो न्याय आहे तो मिळवून द्यावा आणि योग्य ती मदत करावी।